हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो 11चा सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील जो चॅप्टर नंबर 2 आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या चॅप्टरमधील मित्रांनो आपला जो टॉपिक होता ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन या टॉपिकमधील आज आपण नेक्स्ट आणि लास्ट प्रॉब्लेमला सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून ते M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला टॉपिक होता ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन यामधील जो प्रॉब्लेम नंबर 3 होता तो आपण क्लिअर केला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4 तो आपण समजून घेऊया. आता मित्रांनो, आज आपण हा जो टॉपिक आहे ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन हा आपला बेसिक क्लिअर करण्यासाठी होता. आज आपण हा लास्ट प्रॉब्लेम घेणार आहे. यानंतर आपण आपला मेन जो टॉपिक आहे अकाउंटिंग इक्वेशन तो आपण सुरू करणार आहे. तर पहिले तर हा प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे तो आपण क्लिअर करूया. प्रॉब्लेम नंबर 4, फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स, काही तुम्हाला खाली ट्रान्झॅक्शन दिलेले आहे. फाइंड आउट, शोधा सांगताय. ते काय शोधायला सांगताय? 2 अकाउंट्स, क्लासिफाय द अकाउंट्स, डेबिट अँड क्रेडिट अँड रूल्स अप्लाइड. आता मुलांनी याआधी आपले 3 प्रॉब्लेम म्हणजे 3 व्हिडिओ या टॉपिकचे अपलोड आहे. तुम्हाला थोडंसं त्यामध्ये बेसिक काय असतं या टॉपिकमध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल, किंवा आपल्याला या टॉपिकमध्ये नेमकं करायचं काय आहे हेही तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याच्यामुळे तर तेच ट्रान्झॅक्शन आहे, वेगळं याच्यामध्ये काहीच नाही, फक्त अमाऊंट वगैरे चेंज होत असते, पण अमाऊंटचा यामध्ये काही रोल नाही. त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन तेच आहे. तेच आपण रिपीट का करतोय की जेणेकरून आपल्याला बेसिक क्लिअर व्हावं म्हणून आपण हे रिपीट घेतोय. चला आता आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले आपले कॉलम जे आहे ते कॉलम आपण पहिले क्लिअर करूया. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, ज्याला आपण अनुक्रम म्हणतो. दुसरा कॉलम आहे ट्रान्झॅक्शन्स, ज्याला आपण तपशील ते व्यवहार आहे दिलेले. तर 3 नंबरचा कॉलम आहे अकाउंट इन्व्हॉल्व. आता अकाउंट इन्व्हॉल्व म्हणजे ईच ट्रान्झॅक्शन, एका ट्रान्झॅक्शनमध्ये एका व्यवहारामध्ये 2 अकाउंट इन्व्हॉल्व असतात. मग कोणते 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहे ते आपल्या इथे लिहायचे आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंट, आता जे तुम्ही अकाउंट 2 अकाउंट जे शोधले आहेत ते अकाउंट कोणत्या अकाउंटच्या अंडर येतात, पर्सनल, रिअल, नॉमिनल, ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. डेबिट अँड क्रेडिट, कोणाची जागा डेबिटला असते आणि कोणाची जागा क्रेडिटला असते, म्हणजे कोणतं अकाउंट डेबिटला येतं आणि कोणतं अकाउंट क्रेडिटला येतं हे डेबिट अँड क्रेडिटमध्ये घ्यायचं आहे. आणि शेवटचा आहे रूल्स अप्लाइड, कंसामध्ये म्हणले ब्रॅकेटमध्ये गोल्डन, ब्रॅकेट कंप्लीट, की जे गोल्डन रूल्स आपण क्लिअर केले होते पर्सनल, रिअल, नॉमिनल, ते रूल्स आपल्या इथे अप्लाय करायचे आहे. तर समजून घेऊ आपण. चला स्टार्ट करूयात. बरं, पहिले बघा सिरियल नंबरमध्ये कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹95,000. कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹95,000 मीन्स 95,000. आता मुलांनो, आपण लास्ट 3 प्रॉब्लेममध्ये बघितलं की तुम्हाला स्टार्टिंगला स्टार्टेड होतं. काय होतं? स्टार्टेड. इथं आता कमेन्स आलं. कमेन्स म्हणजे स्टार्टेड. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, कमेन्स आणि स्टार्टेड सेम आहे. कमेन्सलाच काय म्हणायचं आहे? स्टार्टेड. जिथं कमेन्स वर्ड असेल त्याचं मिनिंग काय कन्सिडर करायचं आहे? स्टार्टेड. बरं, आपण बिझनेस सुरू केला, बिझनेसमध्ये पैसे घेऊन आलो आपण. किती रुपये बिझनेसमध्ये आणले मुलांनो? 95,000 म्हणजे 95,000 रुपये बिझनेसमध्ये आपण आणले, बिझनेस सुरू केला. आता तुम्हाला माहीत आहे की आपण आणि बिझनेस या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. दिस इज अ सेपरेट पर्सन, यांचं अस्तित्व वेगळे. मग आता मला सांगा, तुम्हाला 2 अकाउंट पहिले शोधायचे. पहिलं अकाउंट तुमचं कोणतं येणार? फिक्स कॅश अकाउंट तुमचं फिक्स असणार. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो तेव्हा आपण बिझनेसमध्ये काय आणत असतो? भांडवल आणत असतो, कॅश आणत असतो. त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. काय म्हणतो आपण त्याला? कॅपिटल. म्हणजे 2 अकाउंट कोणते इन्क्लूड आहे? पहिला अकाउंट जे आहे ते आहे कॅश अकाउंट आणि सेकंड अकाउंट जे आहे ते आहे कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश आणि कॅपिटल मुलांना फिट करून ठेवा डोक्यात. ज्या वेळेस स्टार्टेड बिझनेस असेल किंवा कमेन्स बिझनेस असेल त्यावेळेस 2 अकाउंट कोणते असतात? कॅश अँड कॅपिटल. त्यानंतर आता पहिल्या एकदा आपण अकाउंट इन्व्हॉल्व जे आहे त्या अकाउंटला इन्व्हॉल्व पूर्ण क्लिअर करू आणि मग आपण इकडे टाइप्स ऑफ अकाउंट वगैरे क्लिअर करू, म्हणजे तुमची लिंक लागेल. बरं, सेकंड नंबरचं ट्रान्झॅक्शन. आता सेकंड नंबरमध्ये काय सांगितलं त्यांनी? परचेस. परचेस म्हणजे खरेदी करणे. परचेस फर्निचर. मुलांना तुम्ही लास्ट लेक्चरचा बघितला असेल तर तुम्हाला आता हे क्लिअर होणार आहे. परचेस फर्निचर फॉर कॅश ₹35,000. आता आपल्याला 2च अकाउंट बघायचे, पण आता याच्यामध्ये परचेस अकाउंट पण येतं, फर्निचर अकाउंट पण येतं आणि कॅश अकाउंट पण येतं. मग 3 अकाउंट आहे. काय करायचं?
तर मुलांना तुम्हाला लास्ट लेक्चरला आपण सेम ह्या टाईपच ॲडजस्टमेंट घेतली होती की ज्या वेळेस तुम्हाला फिक्स ॲसेट दिलेली असते. फिक्स ॲसेट कोणते असतात ते तर लिहून ठेवा. फिक्स ॲसेटमध्ये फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, लँड यासारखे जे फिक्स ॲसेट असतील, तर फिक्स ॲसेट जर आपण खरेदी केली असेल किंवा तिची विक्री केली असेल तर अशा वेळी त्या फिक्स ॲसेटचं अकाउंट घ्यायचं असतं. अशा वेळी परचेस अकाउंट किंवा सेल्स अकाउंट घेता येत नाही. परचेस अकाउंट आपण कधी घेतो? ज्या वेळेस तुम्हाला परचेस गुड्स असं म्हणलेलं असेल आणि आपल्याला गुड्स अकाउंट घेता येत नाही म्हणून आपण परचेस अकाउंट घेतो. पण आता इथं परचेस फर्निचर आहे, आपल्याला फर्निचर अकाउंट घेता येते. आता मग अशा वेळी परचेस अकाउंट घ्यायचं नाही. मग तुमचं पहिलं अकाउंट कोणतं असणार? ते म्हणजे फर्निचर. आणि दुसरं अकाउंट कोणतं असणार? ते म्हणजे कॅश. पहिलं अकाउंट ते फर्निचर अकाउंट आणि सेकंड कॅश अकाउंट. हे दोन अकाउंट आता आपण बघितले. तर तुम्हाला ते क्लिअर आहे की परचेस अकाउंट घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? की त्यामध्ये फिक्स ॲसेट दिलेली आहे. ज्या वेळेस ट्रान्झॅक्शनमध्ये व्यवहारामध्ये फिक्स ॲसेट सांगितलेली असते किंवा दिलेली असते अशा वेळी परचेस किंवा सेल्स अकाउंट आपल्याला घेता येत नाही. त्यानंतर बघा 3 नंबर, कॅश डिपॉझिटेड इनटू बँक ऑफ इंडिया. आपण डिपॉझिट म्हणजे पैसे भरणे. डिपॉझिट म्हणजे काय? पैसे भरणे. मग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक ऑफ इंडिया ₹45,500 45,500 रुपये आपण बँक ऑफ इंडियामध्ये काय केले? डिपॉझिट केले, म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये भरून आलो. मग आता मला सांगा, पहिलं तुम्हाला क्लिअर आहे की याच्यामध्ये अकाउंट कोणतं येणार? कॅश अकाउंट येणार, हे तुम्हाला तर क्लिअर आहे. आणि दुसरं आता अकाउंट कोणतं येणार? तुम्ही बघा, डिपॉझिटेड अकाउंट नसणार आहे, इनटू अकाउंट नसणार आहे. दुसरं अकाउंट कोणतं असणार आहे? बँक ऑफ इंडिया अकाउंट. मग आता तुम्हाला 1-2 अकाउंट क्लिअर झालं. कोणतं? कॅश आणि बँक ऑफ इंडिया. पण मुलांना पहिले डेबिटचं अकाउंट घ्यायचं असतं. मग आता मला सांगा, तुम्ही कॅश बँकेत भरताय, तुमच्याकडून पैसे गेले म्हणजे कॅश गेली. आता तुमच्याकडून कॅश जर गोज आउट असेल तर कॅश कुठे येते? ऑलवेज क्रेडिट. जर कॅश गोज आउट असेल तर कॅश ऑलवेज क्रेडिट साईडला असते आणि कॅश कम्स इन असेल तर कॅश ऑलवेज डेबिट साईडला असते. मग आता तुमची कॅश गोज आउट आहे म्हणजे कॅश क्रेडिटला असेल आणि कॅश जर क्रेडिटला आहे तर डेबिटला कोण येईल? बँक ऑफ इंडिया अकाउंट. मी शॉर्टमध्ये लिहितो BOI. बँक ऑफ इंडियाला आपण काय म्हणतो? BOI. बँक ऑफ इंडिया अकाउंट. दुसरं अकाउंट कोणतं आहे आपलं? कॅश अकाउंट. कॅश आपल्याकडून गोज आउट आहे. त्यानंतर 4th नंबर, सोल्ड. सोल्डमध्ये कोणतं अकाउंट असतं? सोल्ड म्हणजे आपण विक्री करतो, त्याचं आपण सेल्स अकाउंट असतं. पूर्ण ट्रान्झॅक्शन वाचायचंय. बघा इथे पण दिलं सोल्ड फर्निचर. आता फिक्स ॲसेट आली फर्निचर. आता काय करायचं? सेल्स अकाउंट घ्यायचं का? नाही घ्यायचंय. सोल्ड फर्निचर फॉर कॅश. कॅश अकाउंट फिक्स असतं, त्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही. कॅश अकाउंट इज अँड फिक्स इफ इट नॉट चेंज टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंटमध्ये बदल होत नाही. बदल फक्त कशामध्ये होतो? सेल किंवा फर्निचर. मग तुम्हाला फर्निचर दिलेलं आहे, मग तुम्हाला सेल घेता येईल का? नाही घेता येणार, कारण की फिक्स ॲसेट आहे. इथं सोल्ड गुड्स असतं तर आपण कोणतं घेतलं असतं अकाउंट? सेल्स. पण सोल्ड फर्निचर आहे, फर्निचर म्हणजे आपल्याला फर्निचर अकाउंट घ्यावं लागेल. मग 2 अकाउंट कोणते? पहिलं अकाउंट तुमचं तर कॅश, वस्तू तुम्ही विकल्या, पैसे तुमच्याकडे येणार आहे. जर तुमच्याकडे कॅश येणार असेल तर कॅश कोणत्या साईडला असते? डेबिट साईडला. मग पहिलं अकाउंट कोणतं येईल? कॅश अकाउंट. आणि दुसरं अकाउंट कोणतं येईल तुमचं? फर्निचर अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट 5 नंबर, पेड. पेड झाले. पेड म्हणजे कॅश गेली असं समजतो आपण. पेड ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये तुम्ही लिहून ठेवा, ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स जाहिरात. पेड ॲडव्हर्टाइजमेंट ₹2,500 म्हणजे 2500 रुपये, 2,500 रुपये आपण ॲडव्हर्टाइजमेंटचा जो जाहिरातीचा खर्च आहे तो आपण जाहिरातीवर खर्च केला. आता मला सांगा, तुम्ही जाहिरातीवर खर्च केला, तुम्हाला 2 अकाउंट शोधायचे. आता पेडमध्ये कोणतं अकाउंट असतं मुलांनो? कॅश. आणि ॲडव्हर्टाइजमेंटचा अकाउंट आपल्याकडे आहेच. मग आता मला सांगा, ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा खर्च आहे आणि कॅश तुमच्याकडून गेलेली. मग कॅश जर गेली म्हणजे कॅश गोज आउट आहे, म्हणजे कॅश कुठे पाहिजे? क्रेडिटला. आणि मग डेबिटला कोण येईल? डेबिटला येईल ॲडव्हर्टाइजमेंट. आता तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटला कसं जज करू शकता? ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. कोणत्या अकाउंटच्या अंडर मुलांनो? नॉमिनल अकाउंट. मग नॉमिनलचा रूल तुम्ही अप्लाय करा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टाइजमेंट इज अँड एक्सपेन्सेस म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट कुठे असेल? डेबिट. आणि क्रेडिटला कोण असेल? कॅश. आणि त्याच्यानंतर मुलांनो
लास्ट नंबर आहे रिसिव्ह डिव्हिडंड. मुलांना तुम्हाला डिव्हिडंडचं मागच्या वेळेस आपण क्लासिफायच्या वेळेस याच्यावर डिस्कशन केलं होतं. डिव्हिडंड म्हणजे काय असतो. आता मुलांना बघा, आपण जर बँकेत पैसे ठेवले, तर बँक आपल्याला व्याज देते, हे तुम्हाला माहिती आहे. पण जर आपण भागामध्ये पैसे गुंतवले, म्हणजे शेअर्स असतात, शेअर्समध्ये जर आपण गुंतवणूक केली, भागांमध्ये जर गुंतवणूक केली, तर आपल्याला भागांवर लाभांश भेटतो. काय भेटतो? लाभांश. जसं इकडे आपल्याला बँकेत व्याज भेटतं, तसं भागांवर आपल्याला लाभांश भेटतो. आणि त्या लाभांशालाच आपण काय म्हणतो? डिव्हिडंड. इंग्लिशमध्ये लाभांशाला काय म्हटलं जातं? डिव्हिडंड. हा एक व्याजाचाच प्रकार असतो. जसं पद्धतीने व्याज मिळतं, फक्त शब्द वेगळा वापरलेला असतो डिव्हिडंड. जसं आपण इंटरेस्ट म्हणतो आपल्या व्याजाला इकडे, तसं इकडे काय वापरतो? डिव्हिडंड. आता रिसिव्ड आहे. रिसिव्ड म्हणजे मिळाला, तो पैशा स्वरूपात मिळतो. मग मिळाला म्हणल्यावर कोणतं रिसिव्ड म्हणलं म्हणजे कोणतं अकाउंट असणार ते? कॅश. आणि डिव्हिडंड अकाउंट तर आपल्याकडे आहे. मग आता मला सांगा, पैसे तुमच्याकडे येणार आहे, पैसे येणार आहे, रिसिव्ड आहे, पैसे येणार आहे म्हणजे कॅश कुठे पाहिजे? डेबिटला. मग कॅश डेबिटला पाहिजे. आणि क्रेडिटला कोण जाईल मुलांनो? क्रेडिटला डिव्हिडंड. आपल्याकडे उरलेला अकाउंट कोणते? डिव्हिडंड अकाउंट. मग क्रेडिटला कोण घ्यायचे? डिव्हिडंड अकाउंट. चला, आता आपण अकाउंट्स इन्व्हॉल्व सर्व क्लिअर केले. आता क्लासिफाय तुम्हाला इथून पुढे मुलांना अडचण नाही. एकदा तुम्ही फक्त एकदा टाइप्स ऑफ अकाउंट तुम्हाला प्रॉपर क्लिअर असेल तर पुढं सगळं सिम्पल आहे. पुढे तुम्हाला असं टेन्शन घ्यायची गरज नाही. मग चला, कॅश अकाउंट कोणत्या अकाउंटच्या अंडर येतं? कॅश रिअल अकाउंट. कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट. चला, आता कॅश रिअल अकाउंटच्या ग्रुपमध्ये त्याच्या अंडर येतं. मग चला, आता तुम्ही मला सांगा, कमी बिझनेस सुरू केला, कॅश आलेली आहे. कॅश आले म्हणजे कॅश कुठे असणार? ऑलवेज डेबिट. मग कॅश जर डेबिट आहे तर कॅपिटल कुठे असणार? क्रेडिट. चला, आता रूल्स अप्लाय करा, गोल्डन रूल्स. कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट? कम्स इन. काय म्हणणार तुम्ही ते शॉर्टमध्ये? कम्स इन. आणि पर्सनलचा रूल अप्लाय करा, डेबिटचा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता जर क्रेडिटला आहे पर्सनलच्या म्हणजे द गिव्हर. गिव्हर म्हणजे देणारा. मग आता मला सांगा, व्यवसायाचा मालक व्यवसायाला पैसे देतोय ना, तो कोण आहे? देणारा झाला, घेणारा झाला, देणारा झाला. म्हणून तो कोण असतो? काय? लाईफ टाइम द गिव्हर. चला, सेकंड नंबर फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंट रिअल अकाउंट. वाय? दिस इज अन टँजिबल ॲसेट्स. कॅश अकाउंट रिअल अकाउंट. चला, डेबिट क्रेडिट. आता परचेस केलं म्हणलं, फर्निचर आलेलं आहे, फर्निचर आपली ॲसेट आहे. चला, रूल अप्लाय करा, डेबिट व्हॉट? कम्स इन. फर्निचर कम्स इन आहे म्हणजे फर्निचरची जागा कुठे असेल? डेबिट. फर्निचर डेबिट आहे तर कॅश गेलेली आहे, कॅश गोज आउट आहे, तर कॅशची जागा कुठे असेल? क्रेडिट. चला, रूल्स अप्लाय करा, कम्स इन आणि इकडे गोज आउट. चलो, त्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबर BOI म्हणजे बँक ऑफ इंडिया अकाउंट. बँक ऑफ इंडिया इज अन आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणलं कोणतं अकाउंट येईल? पर्सनल अकाउंट. आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट. मग चला, त्याच्यानंतर नेक्स्ट पर्सनल अकाउंट जे आहे. आता पैसे मला सांगा, तुम्ही बँकेत पैसे भरले, तुमच्याकडून कॅश गेली म्हणजे कॅशची जागा कुठे? क्रेडिटला. आता तुम्ही बँकेत पैसे भरले, बँक कोण आहे? घेणारी का देणारी? घेणारी ना. तुम्ही जर बँकेत पैसे घेऊन गेलो तर बँक तुमच्याकडून पैसे घेणार आहे. मग बँक कोण झाले इथे? रिसिव्हर. मग चला, बँकला रूल अप्लाय करा पर्सनलचा, डेबिट द रिसिव्हर. बँक कुठे असेल? डेबिट. आणि कॅश क्रेडिट. का क्रेडिटला घेतली? कॅश गोज आउट आहे, आपल्याकडून कॅश गेले म्हणजे इथे काय असणार? द रिसिव्हर. आणि इकडे काय असणार? क्रेडिटला गोज आउट. चला, नेक्स्ट 4 नंबर कॅश अकाउंट कोणत्या अकाउंटच्या अंडर येतं? रिअल अकाउंट. आणि फर्निचर अकाउंट पण रिअल अकाउंट. आता मुलांना चला सांगा, आता बघा सोल्ड केलंय. सोल्ड म्हणजे आपण विकलेलं आहे. काय विकलंय? फर्निचर विकलंय. मग तुम्ही जर फर्निचर विकलं तुमच्याकडे पैसे येणार आहे ना, कॅश मिळणार आहे ना तुम्हाला पैसे. मग तुम्हाला जर पैसे मिळणार आहे, कॅश तुमच्याकडे कम्स इन आहे. कम्स इन म्हणजे कॅश कुठे पाहिजे? डेबिट. कॅशची जागा कुठे? डेबिट. आणि कॅशचं डेबिट आहे तर फर्निचर क्रेडिट. फर्निचर क्रेडिटला काय घेतलंय? ते आता आपल्याकडून गेलंय. फर्निचर गेलंय ना तुमच्याकडून, तुम्ही जर विकलं म्हणलं ते फर्निचर जाणार आहे. गोज आउट आहे म्हणलं कुठे जायचं? क्रेडिटला. पहिली तर काय करणार आपण? कम्स इन म्हणजे डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट. चलो नेक्स्ट
ॲडव्हर्टाइजमेंट कोणता अकाउंट आहे? ॲडव्हर्टाइजमेंट नॉमिनल आणि कॅश रिअल. मग चला आता नॉमिनल अकाउंट आहे. आता मला सांगा ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. खर्च मला तर नॉमिनलचा रूल अप्लाय करा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस आहे. मग कुठं असणार? ॲडव्हर्टाइजमेंट डेबिटला. आणि कॅश गोज आउट आहे. कॅश गोज आउट म्हणजे कॅश कुठे असणार? क्रेडिटला. चला रूल अप्लाय करा. आता ॲडव्हर्टाइजमेंटचा डेबिट काय सांगतो? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि इकडे काय सांगते? गोज आउट म्हणजे कॅश आपल्याकडून गेलेली आहे म्हणून गोज आउट. चलो नेक्स्ट 6 नंबर कॅश अकाउंट. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे जे रिअल अकाउंटच्या अंडर येते. डिव्हिडंड नॉमिनल अकाउंट. चला रिअल अकाउंट आहे. आता बघा रिसिव्ड आहे. रिसिव्ड म्हणजे पैसे आलेले. कॅश आली. आता कॅश आली म्हणल्यावर त्याला रूल अप्लाय करा. कॅश रिअल अकाउंटच्या अंडर येते. मग रिअल अकाउंटचा रूल डेबिट ऑट कम्स. मग कॅश कुठे असणार? डेबिट. कॅश जर डेबिट आहे तर डिव्हिडंड क्रेडिट. आता डिव्हिडंड क्रेडिटला कसं ते सांगतो? डिव्हिडंड इन्कम आहे. मग चला आता नॉमिनल अकाउंट आहे. इन्कम आपण नॉमिनल अकाउंटमध्ये घेतो. नॉमिनलचा रूल अप्लाय करा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर इन्कम्स म्हणून कुठे घेतला? क्रेडिटला. मग चला आता रूल अप्लाय करा. कम्स इन पहिले कॅश आणि सेकंड काय आहे? इन्कम अँड गेन्स. तर मुलांनो अशा पद्धतीने आपण जो आपला 4th नंबरचा प्रॉब्लेम होता ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन एकदम सिंपल भाषेमध्ये क्लिअर केला. आणि तुम्हाला नक्कीच हा टॉपिक आता समजला असेल. 4 प्रॉब्लेम आपल्याशी झाले. हा टॉपिक तुम्हाला पेपरमध्ये येत नाही. फक्त तुमचा बेस क्लिअर करण्यासाठी आपण हे घेतलं होतं की जेणेकरून तुम्हाला कॉम्बो आपण ज्याला म्हणता येईल की तुमचे गोल्डन रूल्स पण याच्यामध्ये क्लिअर होणार होते. त्याचबरोबर तुमचं क्लासिफिकेशन पण तुम्हाला क्लिअर होणार होतं. त्याचबरोबर तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट काय असतं हे पण तुम्हाला यामध्ये क्लिअर होणार होतं. मग अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे काही आपले ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन आहे हा टॉपिक डिटेलमध्ये समजून घेतला. त्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचं 1001% निरसन केलं जाईल. आणि मित्रांनो नेक्स्ट लेक्चरपासून आता आपण आपलं अकाउंटिंग इक्वेशन ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.